हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थापी वडीची भाजी. तर यासाठी आपण लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी आपल्याला बेसन, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ही 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. आता यासाठी आपल्याला 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना यामध्ये जिरी पण ॲड करायची आहे, जेणेकरून आपली वडी जी आहे ती खूप टेस्टी होईल. आता हे आपल्याला बघा आपण या पद्धतीने बारीक करून घेतलं. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं. आता हे मिश्रण आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे. आता यामध्ये आपण हे मिरची वाटलेली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता पण पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा. चवीपुरतं मीठ पण टाकायचं. जास्त मीठ नाही टाकायचं याच्यामध्ये, एकदम चवीपुरतं टाकायचं. आता थोडासा ओवा टाकायचा. ओवा असा चोळून टाकायचा, त्याचा सुगंध खूप छान येतो. थोडेसे आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते मसाले मिक्स करायचे त्याच्यामध्ये. थोडासा घरकुल मसाला, मी अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा मळून घेतला. आता ह्याला 5 ते 10 मिनिट असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे जरा थोडंसं भिजेल आपलं. आता आपण बघा, ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे पण जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचे. याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आणि इकडे बघा, इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. आपली कढई गरम झाली, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. इथं मी कढीपत्ता, कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकला. याला मिक्स करून घ्यायचं. नंतर जो आपला घरगुती काळा मसाला आहे तो चवीपुरता टाकून घ्यायचा. नंतर जे आपल्याला शेंगदाणा कूट आपलं बारीक केलेलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करायचं. गॅस लो ठेवायचा, गॅस जास्त फुल नाही ठेवायचा. आपले मसाले पटकन करपून जातात, त्यामुळे गॅस लोच ठेवायचा. एकदा तेल तापून घेतलं की गॅस लो करायचा. आपलं जे गरम झालेलं पाणी आहे ते थोडंसं याच्यामध्ये टाकायचं. आता हा आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचा. जर मसाले कोरडे पडले ना तरच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून भाजीला टेस्ट येते. तेल सुटेपर्यंत तळून घेतलं बघा. तर बघा, आपला मसाला इथं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण गरम करायला ठेवलं होतं पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं. असं चरकन फोडणीचा आवाज आला ना तरच आपली भाजी, कोणतीही भाजी असू द्या, खायला टेस्टी लागते. हे उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही लाटायचं आपल्याला, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आता ह्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. चाकूने आपले छोटे छोटे काप करून घ्यायचे.
आता आपल्या इथं छोटे छोटे काप करून झालेले आहेत आणि आपल्या इथं भाजीला पण उकळी आलेली आहे. आता उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. लक्षात ठेवा, उकळी न येता भाजीला ह्याच्यामध्ये हे काप करून टाकायचे नाहीत. जर आपण उकळी न येता असेच काप टाकले ना तर मग हे सगळं असं गोळा होऊन बसतं, सुट्टे होत नाहीत. आता 15 मिनिट भाजी आपल्याला मंद गॅसवर शिजवायची. तर बघा 15 मिनिट झालेले आहेत आपल्या भाजीला. आता गॅस बंद करायचा आहे. बघा किती मस्त अशी झालेली आहे आपली रेडी झालेली भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची ही भाजी कशी झालेली होती. चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लवकरच भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.